नमस्कार. काव्याने जीवाला चांगलं सुनावलेलं असतं की तू प्रेम कसं करायचं हे मला शिकवलंस आणि प्रेम कसं असतं हेही देखील तू शिकवलंस. आता मात्र तुझा माझा संबंध संपला आणि तू आता फक्त ताईचा नवरा. हे वाक्य ऐकल्यानंतर आता जीवाला एकच झटका बसलेला असतो आणि काव्याने त्याला कायमस्वरूपी आपल्या आयुष्यातून काढून टाकलं आहे असं चित्र निर्माण केलेलं असतं आणि मग ती आपल्या बेडरूममध्ये आलेली असते. इकडे आता जीवा स्वतःशी बोलत असतो, मी काही चूक तर केली नाही ना टॅटू जाळून, कारण मी तिचं अस्तित्वच जाळलंय असं तिचं म्हणणं आहे. मी हे करून खूप मोठी चूक केली आहे असंच मला वाटतंय असं जीवा स्वतःशी बोलत असतो आणि जीवाला खूपच गिल्टी फील होत असतं की मी माझ्या प्रेमाला अशा पद्धतीने दुखी कसं काय करू शकतो. जिला मी एवढं प्रेम करायचो, जिच्या एका भेटीसाठी मी तडफडायचो, किती किती वेळ वाट पाहायचो, आज तीच चक्क माझ्या समोर असूनही मला ती नको झाली आहे. अरे देवा, काय करून बसलो मी. आणि अशातच आता जीवाने ठरवलेलं असतं काव्याची जाऊन माफी मागायची आणि अशातच आता जीवा थेट पार्थच्या बेडरूमकडे जात असतो. त्याच वेळेला रम्याने आता जीवाला पाहिलेलं असतं आणि आता रम्या स्वतःशी बोलत असते, हा तर जीवा आहे, पार्थ नाही. मग हा पार्थच्या बेडरूममध्ये का जातोय? म्हणजे काहीतरी गडबड आहे. रम्या, डोकं चालव, या संधीचा काहीतरी फायदा घे. आणि मग आपण पाहतोय आता थेट रम्याने पार्थच्या बेडरूमकडे चाललेल्या जीवाचा व्हिडिओ रेकॉर्डिंग करायला सुरुवात केलेली असते. आता जीवा थेट पार्थच्या बेडरूममध्ये शिरलेला असतो. तिथे पार्थ तर नसतो, फक्त काव्य असते आणि तीही पाठमोरी. आणि तिच्या हातात जीवा आणि तिचा आधीचा फोटो असतो. त्या फोटोकडे पाहून ती फक्त रडत असते. आता जीवाने मागून थेट काव्याला पाहिलेलं असतं आणि लगेचच आता तो हाक मारतो, काव्या. आता मात्र काव्या स्वतःशी बोलत असते, काय माझं नशीब आहे. एक वेळ अशी होती ज्या वेळेला हा जीवा नुसता माझ्या मागे 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 असायचा आणि आता तो माझ्या मागे नसूनही त्याचे मला भास व्हायला लागलेत. तो मला हाक मारतोय असं मला वाटायला लागलंय. काव्या, आता काहीतरी कर. या या जीवाला स्वतःच्या आयुष्यातून कायमस्वरूपी डिलीट कर. आता तो फक्त तुझ्या ताईचा नवरा आहे, बाकी कोणी नाही. आणि तेवढ्यात आपण पाहतोय आता काव्याने डोळे मिटलेले असतात आणि लगेचच आता जीवा मागून म्हणत असतो, काव्या मी तुझ्याशी बोलतोय. त्यावर लगेचच आता काव्या स्वतःशी बोलते, अच्छा, म्हणजे खरंच मला भास होत नाहीये, तर जीवा माझ्या मागे आहे. आणि लगेचच आता काव्या वळते आणि मागे आलेल्या जीवाला पाहून लगेचच ती म्हणत असते, जीवा तू इथे? त्यावर लगेचच आता जीवा म्हणत असतो, हो, मला तुझ्याशी बोलायचं आहे. त्यावर काव्या बोलते, आता बोलण्यासारखं काही राहिलेलं नाहीये आणि मला तुझ्याशी काहीच बोलायचं नाहीये, त्यामुळे तू आता इथून चालता हो. आता हे सगळं बाहेरून रम्या ऐकत असते आणि तिने सगळं व्हिडिओ रेकॉर्डिंग शूट करायचं काम सुरू केलेलं असतं. रम्याला एकच धक्का बसतो, म्हणजे या दोघांचं लग्नाच्या आधीपासूनच लफडं असावं असंच काहीतरी चित्र दिसतंय. रम्या, आज तुला काहीतरी ब्रेकिंग न्यूज मिळणार आहे आणि त्यानंतर ही न्यूज मी जर सगळ्यांना दाखवली तर मात्र सगळ्यांचे चेहरे पाहण्यासारखे असतील. आणि अशातच आपण पाहतोय आता जीवा म्हणत असतो, काव्या काव्या ऐकून घे, मला काय बोलायचं आहे. आता मगाशी मला बेडरूममध्ये येऊन जे काही तू बोललीस ना, त्यानंतर मी खूप विचार केला आणि मला हे कळून चुकलं की त्या दिवशी फार्म हाऊसवर जे काही मी वागलो ते चुकीचं आहे. त्यावर लगेचच आता मागे रम्या स्वतःशी बोलत असते, म्हणजे आता फार्म हाऊसवर नेमकं काय घडलंय हे तर आता स्पष्टपणे मला कळणार आहे. आणि अशातच आपण पाहतोय काव्य म्हणत असते, हे बघ जीवा, फार्म हाऊसवर जे काही घडलं ना तो विषय तू इथे काढू नको, कारण आता घरात अजून कोणालाही माहिती नाहीये की त्या दिवशी तू काय पराक्रम केलायस. आणि मला असं वाटतं जो पराक्रम केलायस ना तो आता कायमस्वरूपी कोणालाही कळता कामा नये आणि तू आत्ताच्या आत्ता माझ्या बेडरूममधून चालता हो. त्यावर लगेचच आता जीवा म्हणत असतो, काव्या मी असा जाणार नाहीये, मला तुझ्याशी बोलायचं आहे. आणि लगेचच आता काव्या म्हणत असते, काय बोलायचं ते पटकन बोल, मला वेळ नाहीये फालतू ऐकण्यासाठी. त्यावर लगेचच आता जीवा म्हणत असतो, अच्छा, म्हणजे मी आता तुझ्याशी बोलायला आलोय तर तुला त्याची किंमत नाहीये. त्यावर लगेचच काव्या म्हणत असते, तुला भारी किंमत आहे माझी. मी तुझ्याशी आत्तापर्यंत किती वेळा बोलायला आले सांग मला. प्रत्येक वेळेला माझ्याशी हडतूड करून तू मला हाकललंस. कधी माझा विचार केलास तू? त्यावर लगेचच आता जीवा म्हणत असतो, काव्या,
हेच तर तुला कळतं ना? अगं प्रत्येक वेळेला तुझ्याशी बोलताना आतून माझा जीव तिळ तिळ तुटायचा. अगं पण आता आपण दोघं एकमेकांशी नाही तर आपापल्या पार्टनरशी बांधील आहोत. त्याचा विचार कर ना. मी आता नंदिनीला अजिबातही दुखवू इच्छित नाही. तसंच तूही पार्थ दादाला दुखवू नको असं माझं म्हणणं आहे. आपण त्यांचा विश्वासघात केला आहे हे जर त्या दोघांना कळलं तर सांग मला, तर काय होईल? त्यावर लगेचच आता काव्या म्हणत असते, आता काही होणार नाहीये, कारण मी तुझा विचार डोक्यातून काढून टाकलाय, त्यामुळे तू आत्ताच्या आता इथून चालता हो. त्यावर लगेचच आता जीवा म्हणत असतो, म्हणजे प्रेम विसरणं इतकं सोपं आहे का? त्यावर लगेचच आता काव्या म्हणत असते, ते काही मला ऐकायचं नाहीये. तू आता फक्त माझ्या ताईचा नवरा आहेस. तुझा आता विचार मी करणार नाहीये. त्यावर मात्र आता जीवा थेट वळतो आणि लगेचच रम्या अलगद एका कोपऱ्यात लपते. जीवा लगेचच आता तिथून आपल्या बेडरूममध्ये निघून जातो आणि इकडे काव्या रडत असते. त्यावर लगेचच आता रम्या बोलत असते, अरे जबरदस्त ब्रेकिंग न्यूज मिळाली आहे. आता मात्र मला सगळ्यांना दाखवावीच लागेल. आणि लगेचच आता नाश्त्यासाठी जमलेल्या थेट डायनिंग टेबलवरच आता रम्याने डायरेक्ट तो व्हिडिओ प्ले करत समोरच ठेवून दिलेला असतो. आणि आता सगळ्यांचं लक्ष त्या व्हिडिओकडे जातं, ज्यात जीवा पार्थच्या बेडरूमकडे जातोय आणि तिथून आता तो काव्याला हाक मारतोय. आणि त्यानंतर त्या दोघांमध्ये काय संवाद झाला हे आता घरातले सगळेच ऐकत असतात. आता मात्र जीवा, काव्या, नंदिनी, पार्थ, मानिनी आणि घरातले इतर सगळे हे सगळं पाहून एकदम हादरलेले असतात. रम्याने हा नको तो पराक्रम करून ठेवलेला असतो हे आता जीवाला वाटत असतं. आणि अशातच आता मानिनी म्हणत असते, अच्छा म्हणजे परवा फार्म हाऊसवर असं घडलं तर? म्हणजे जीवा तू शेकोटीत नाही पडलास तर तू स्वतः, ते नंदिनी बोलत होती ना की तू अचानक लाकूड उचललंस, तर त्याच लाकडाने तू तुझ्या छातीवर टेकवून घेतलंस तर? हे सगळं काय जीवा? म्हणजे तुझं आधी काव्यावर प्रेम होतं तर? आणि जर होतं तर तू तिच्याशी लग्न न करता नंदिनीशी लग्न का केलं? सगळे सिच्युएशन काय आहे? त्यावर लगेचच आता जीवा आणि काव्या एकदम एकमेकांकडे पाहत असतात. नंदिनी आणि पार्थलाही हा खूप मोठा शॉक बसलेला असतो. आणि अशातच आपण पाहतोय आता नंदिनी काव्याला स्वतःकडे वळवत म्हणत असते, म्हणजे इतके दिवस तू मला जे काही सांगण्याचा प्रयत्न करत होतेस ते हे आहे. तुला हे म्हणायचं होतं की जीवांच्या छातीवर जे नाव होतं काव्या ते तुझंच आहे. त्यावर लगेचच आता काव्या म्हणत असते, हो ताई हो. आणि अशातच आपण पाहतोय आता थेट नंदिनी म्हणत असते, जीवा जर तुमचं काव्यावर मनापासून प्रेम होतं तर तुम्ही मला वचन का दिलं? अहो तुम्ही तिच्याशी लग्न करायचं ना, मी आणलं असतं तुम्हा दोघांना एकत्र. त्यावर काव्या म्हणत असते, ताई मी जीवाला किती वेळा सांगितलं की आपण घरात सगळ्यांना सांगूया, पण जीवाने शेवटी लग्नानंतर कोणालाच काही कळू देऊ नको असं मला बजावलं. मित्रांनो इथे आता नेमकी काय सिच्युएशन क्रिएट होईल काय सांगता येत नाही. बाकी तुम्हाला हा भाग कसा वाटला? आणि रम्याने केलेलं रेकॉर्डिंग योग्य होतं का? आणि त्यात तिने ते सगळ्यांना दाखवलं हे अजून योग्य होतं का? कमेंट करून नक्की कळवा. आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.